धन्यवाद बुवा. अतिशय सुंदर बुवान बारीक केला. लोक सगळी येड्या घरात झोपो गेली आणि माझ्यावरच आरोप करता की तुझ्यामुळे लोक उठवून गेली. बुवा किती गर्दी होती लोकांना सगळ्यांना माहित आहे. आणि काय ज्या पिढीका जी भजनं चालतात थोडाफार त्यानुसार आपल्या वागवता लागता. आताचा ह्या जेन झेड जनरेशन नेपाळमध्ये तुमका माहित आहे जेन झेड जनरेशनने काय केलं आमदार खासदारांका तुडून तुडून मारला आणि त्यांचा ऐकले नाही म्हणून. म्हणजे रसिकांचं सुद्धा आपण ऐकू बाबा थोडाफार त्यांना काय हवा काय नको. आणि तसा बुवांना सुद्धा वागवचा लागता हे लक्षात ठेव. माका जर तू ऑर्केस्ट्रावालो म्हटलंस तर तुझे गुरुबंधू माका वाटतं अमित शिरसेकर बुवा माझ्या बरोबर ज्यावेळी डबल बारी करतात अगदी सुंदर सुंदर गाणी म्हणतात. ह्या मंदिरात शितकर बुवा माका वाटतं एक दिवशी. आता शितकर बुवांना सुद्धा विचारा ते माझ्या बरोबर असल्यावर अशी गाणी घेतात आणि काल एक तस्मै नमः घ्यायलाच पाहिजे नाहीतर तू काळाच्या मागे जाणार. ह्या अगदी 100% आणि मगाशी बुवान सांगितलं तुम्ही मुलीच्या प्रेमात पडू नको कलेच्या प्रेमात पडा आणि निर्वशी मारा सगळ्यांनी. त्याला सांगितलं कलेच्या प्रेमात पडा पोरीच्या प्रेमात पडू नको. म्हणजे अरे तू हिलच कशा लोकांची लग्न जमत नाही त्या काहीतरी चांगला असा आहे ह्यो तुमच्या जखमेवर मीठ चोळता. म्हणजे निर्वशी मारा सगळ्यांनी. तुम्ही निर्वशी राहिलास की त्याका बारा झाला तिकडे. अरे असं राहिलं तर तुझा लगीन कसा होणार. आता ठीक का भारत माझा देश आहे सारे बांधव माझे सारे भारतीय माझे बांधव आहेत. बहीण भाऊ सगळ्यांनाच बहीण भाऊ नाही एखादी तरी शिल्लक ठेव ना बॅलेन्स. होय असा. बाकी त्यांना आमच्या विनावाल्यांचा सांगितला माका म्हणता अरे तुझ्यात हिंमत आता त्यांना 500 रुपये दे एवढे ते विना घेऊन उभे. तू मगापासून सांगतस तू 100 तरी दिलंस त्यांना. माझ्यावर सगळा तू 500 दे तू 200 दे. आणि भरपूर काय काय सांगितलं नाही की बुवा माका बोललो. आता डबल बारी म्हटल्यानंतर बोललो बाबा तुम्ही सांगा डबल बारी असली नाही मी हे का अरे माझो भाव म्हटलं कोण थांबणारा. थोडाफार तरी बुवा चंद्रकांत कदम परशुराम पाचाळ बुवा डबल बारी करायचे पण अटीतटी जो सामना व्हायचो त्यांचं बोलायचे ना हे सुतारा ते बुवांका म्हणायचे कदम बुवांका ह्या चालायचा पूर्वीपास चालत दिलेला. आणि तू नवीन सांगतोस माका बोललंस काय वाईट तुका बोललंय. आता जोक्स का मतलब उसमें सच्चाई नाही होतीये. मनोरंजनासाठी जोक्स असतात तेवढ्या पुरते. पण ह्यांना काय मनातच लावून घेतला. असा करू नको बुवा. माका सांगता भजन म्हणजे पैसो कमावचा साधन नाही. साधन नसत तर तू भजन करणी सुपारी माका दे तुझी. तसं पण मी गरीबच. भजन म्हणजे म्हणता पैसो कमावतो साधन नाही भीक मागतो ह्या कर त्या कर. माका म्हणता ह्यो घेऊन स्टँडवर भाडी मारित होतो. अरे ही आयडिया माका पहिली नव्हती. 2 तास फुकट मी गाडीत बसून होते त्या करते तरी परवाडला असता. उद्या माझी राजापुरात बार्या घालावली जनार्दन पेडणेकर बुवाने मी 6 वाजता जाऊन बसूया एवढी डिझेलची सोय होती. आयडिया चांगली दिलंस. मी बिझनेसमॅन माणूस आहे. कोकणातलो अंबानी आहे मी आंबा बागायदार. त्याच्यामुळं बिझनेस माझ्या रक्तात भले 4-5 लाखाचा माझ्या कर्ज पण बिझनेसमॅन चांगला माका काय नाही काय सांगितलं. लक्षात ठेवा उद्या 6 वाजता लेट इलाच तर एकटी न्यावा पाटणा तुम्ही. मी पुढे येऊन माका भाडी मारूची होती. आणि विनावाले तुमचे 500 रुपये तो देणार काय टेन्शन घेऊ नको. अरे काय नको त्या सांगत. माका म्हणता जिल्हा सिंधुदुर्ग बोललोय मी. माका तर असं आठवत नाही. बुवांचो जिल्हा मी रत्नागिरीच बोललोय. युट्यूब वाले सुद्धा तुका बुवा हवा तर त्या युट्यूब मध्ये बघ मोबाईल वाले तुम्ही जरा त्यांना ऐकवा काय झाला. कारण एवढे दिवस मी काहीतरी म्हटलं असत की साऊंडवाल्यांचा प्रॉब्लेम असत. पण आज माका सांगूच आहे तो भेरो आहे का ऐकू घेत नाही.
मी म्हटलं काय सावळचो प्रॉब्लेम असत आजपर्यंत म्हणून एका कमी ऐकूक जातात, पण एवढा तुका बोलून जर जिल्हा रत्नागिरीच म्हटलंय असं माका बुवा अगदी 100% वाटतात. आणि बुवा म्हणतात की गजराच्या आधी तू ढोलकी थांबलंस म्हणजे काय? अरे बुवा तुका काय ढोलकीचा इतिहास माहित का? छत्रपती शिवाजी महाराज आपले मावळे होते ना, ते विरोधकांच्या छावणीत तमाशाचं फड घेऊन जायचे आपले मावळे, आणि ते गनिम होते त्यांची जी काय गुप्त बातमी असत, गुप्तहेर आपले तमासगीर बनून जायचे आणि गुप्त बातमी तमाशाच्या माध्यमातून महाराजांपर्यंत पोहोचवण्याचा काम ह्या बुवा ढोलकेने केलेला. आणि ह्यो इतिहास तुका माहित नाही, कारण तू मोठं संगीतकार ना, नुसती काय आला की म्हणजे मारू हवा आला, पण ते सुद्धा बुवा प्रमाण लोक घरात जाईपर्यंत एवढे आल्या कोणी वडला नव्हते आजपर्यंत. किती प्रमाण असतात प्रत्येक गोष्टीचं. एखादी गोष्ट जास्त झाली की लोक कंटाळतात, पैसो जास्त झालो की विष होतात, गर्व जास्त झालो की विषय संपलो, ताकद जास्त झाली की असा झेजा झाला. त्याच्यानंतर बुवा माका बोलले की बुवान ऑर्केस्ट्रा केला. आता काय गर्दी माणसं होती, ऐकणारी होती म्हणून मी ऑर्केस्ट्रा केले. हो ढोल घाला का सीधा साधा मैं तो नादा दुनिया दारी होती यारी तो अनजान लगी चोट ऐसी मेरे ढोल दिल पे बिखरता गया टूट के रिश्तों का मोती जुड़ेगा टूट के जहरीली सपनों में मेरे ही अपनों ने कोई धोखा दिया. मी ही रेसल काय केलेली नाही, मगाशी वाटला माका, कारण ह्या गाणं हे का सूट होतं म्हणून ऑन दी स्पॉट घेतलंय मी. आणि व्यंकटेश बुवाची खासियत तुम्ही युट्यूब बघा, सगळ्या बुवांना विचारा की बुवा माका फरमायचे तर बुवा ही म्युझिक मारा ती म्युझिक मारा. ह्यो आयुष्यात पहिलोच भेटलो माका भीक मागो बुवा म्हणणार आई शपथ. म्हणजे आजपर्यंत एवढा केलेला सगळं झाला काय फायदो? तुम्ही माका बोलवला 10,000 रुपये सुपारी देऊन काय फायदो? शेवटी माका भीक मागो बुवा म्हटला ना. मन बाबा काय नाही, तुका वाटतं ना की पैसो कमावचं साधन भजन नाही तर तू तुझ्या सुपारीतले 2-3 हजार डिझेल ऑटो काढून घे, बाकीचे माका दे, काय टेन्शन नाही. माका भीक मागो मन आणि काय म्हण, माका काय फरक पडत नाही, कारण मी निर्लज्ज बुवा. कारण बुवा बनवचा तर अनेक मंडळी तुझ्या माहितीसाठी बुवा ह्याच्यापेक्षा जास्त मंडळी येतात, पण पाऊस एवढं होतो आज, माका वाटता या वर्षी रावण जळवून नाही बुडवूनच मारणार वाटतं पाणी. काय तुका बोलणार रे बाबा, काय माका म्हणतात तुका मी आता रिस्पेक्टच देणार नाही. माका तू माझ्यावर जोक्स घेतलं, तुझं नाव पण घेणार नाही, माका म्हणतात रिस्पेक्ट देणार नाही, ठीक आहे. आणि माका म्हणतात ते लाडके बहिणी विचार गेली वाटतं सगळे ते 1500 रुपयांवर लोळवा, असा काय नाही. माझ्या आई का 1500 रुपये भेटायचे, काकी माझ्या 1500 रुपये भेटायचे, माझ्या बायकोक सुद्धा भेटायचे. पण काय झालं आता आंबा व्यावसायिक म्हटल्यावर आमका लोन काढूचा लागता. मी इन्कम टॅक्स फाईल काढले जवळपास 14 लाखाची, बायकोचे 1500 बंद झाले माझ्या. आणि आई पोलीस पाटील असल्यामुळं गव्हर्नमेंट सर्वंट तिचे सुद्धा बंद झाले. आणि राहिली काकी, ते 2-3 गाडीवर म्हटलं माझ्या नावावर असलं तर बायकोचे 1500 येणार नाही म्हणून काकाच्या नावावर केलं, ते काकीचे सुद्धा बंद झाले 4 व्हीलर नावावर असल्यामुळं. म्हणून माझं नुसतो जीव तुटता मान आमका नाही म्हणजे काय सगळ्यांचेच बंद होते. मराठी माणूस ना, माका नाही म्हणजे काय सगळ्यांचेच बंद होते असा बुवा. त्या माका असं वाईट वाटत नाही 1500, पण काहीतरी वाटतं ना याला 4,500 रुपये महिन्याचे चांगलं खर्च गेलो असतो माझं.
आणि तू लग्न केलंच नाही त्याच्यामुळे तुका खर्च बिर्च किती लागता काय. आता परवाच आम्ही गेला दशावतार बघू, बायकोने सांगितलं दशावतार बघूया. बरं त्यांचा काय रील्स वर बघला आणि मित्रमैत्रिणी गेले की मग ह्यांका कावरी सुटता नाही मला घेऊनच चल. बरा गरीब माणूस आता घेऊन चल तर काय बाबा जाऊया असा असता. आणि बुवा सांगता मी बघ कशी बारीक करते न बोलवून, चांगली न बोलून तू बारीक कर. पण मंदिरात यायच्यावरून सुंदर वाटलं. फक्त पाठी तुमच्या तो ह्यो काय म्हणतो टोल, आम्ही लहान असताना असे टोल असायचे जेवणाच्या सुट्टीचे मधल्या सुट्टीचे असे टोल असायचे. पण बरोबर अगदी बसला असतंय मापा. बाकी ठीक आहे. माका म्हणता अरे तुका लाज वाटू होय माझ्या वहीचा पान म्हणता फाटलंय तुझ्यासाठी. म्हणजे काय तो विषय माका समजलो नाही. त्याच्या वहीचा पान ह्या त्याच्या वहीचा पान वाटता बाबा ते नेऊन देते का चिकटवून दे चिकट चुकलाच आहे माझा. अरे तुका एवढ्या एका पानाचा तुका एवढा वाईट वाटता काय बोलणार तू क्या गुंडा बनेगा. एका पानाचा एवढा बुवा. अरे अशी मी पानं आजपर्यंत वळवताय ना तर जवळ लखपती झाले असते लहानपणापासून. 3-4 डायरी अशोध मागे भरलेले अजून 2-3 खरेच होते हे बघा खाली अशोध भरलेले होत. ह्यो फक्त गाता माझे होत अजून 2-3 गाता घरात. पण आम्ही कधी हिशोब घातला नाही का कारण आमचा तो धंदो नाही काय बुवाच्या भाषेत पैसे कमावण्याचा आमचा धंदो नाही. ठीक आहे तुझा पान हा माझ्याकडे पण उद्याच्या बारीक माका येऊन भेटतील बुवाचे पॉइंट म्हणजे माझा याक पान वाचत या. बुवाने सांगितलं आणि मी म्हणता अजून 21 वर्षाचं होय. 20 वर्षाच्या आधी मी किती लहान असणार. अरे बुवा लग्न करू काय वयच हवा काय नाही. आमच्याकडे आता गोष्ट हल्ली 15 वर्षाचं पोरगो 14 वर्षाची पोरगी झाला लगेच हाऊस वापस करिअर मार्केट पोलीस स्टेशन. म्हणजे असा लग्न करू काय वय लागतात. फक्त जिगर हो माणसाचा जिगर लागता उगाच नाही लव्ह मॅरेज होय. अरे म्हणून मी मगाशी सांगितले की आताचे पोरगे ऐकत नाही. एका बरोबर 10 जणांबरोबर चॅटिंग हॅलो तिला विचारला एवढा बिजी कुठे असतो. तो माझा एक मित्र सलून मध्ये कामात 2-4 मैत्रिणी हिना मेसेज केला ना मी सलून मध्ये आहे. दुसरीना मेसेज केला मी सलून मध्ये आहे. तिसरीना मेसेज केला मी सलून मध्ये आहे. तो म्हणतात अरे दिवसभर सलून मध्ये म्हणजे केस आहेत की काय आहेत एवढे वाढतात कसे. तो सांगता नाही मी सलून मध्ये कामा घाईना. म्हणजे असा होता काय काय वेळी. बाकी बुवा सगळा चांगला. माका म्हणता व्यंकटेश नरबुवा मोबाईलवर लय असता. मी तुमका सांगतोय मोबाईल वापरू नको काय वाईट सांगितलं. मी मोबाईलवर असणारच मी सेलिब्रिटी आहे. माका सगळं अपडेट ठेवची लागतात. बघलाच माझे रील्स आणि बघा युट्यूब वर सुद्धा ब्लॉगिंगचा माझा चॅनल आहे. नमस्कार मित्रांनो आज मी आलो इकडे. ह्या बारीचं फक्त काय केलंय नाही मी का कारण ती भाडी मारूची होती ना माका. नमस्कार मित्रांनो आज मी चाललोय संगमेश्वरला निनावी आईच्या मंदिरामध्ये. असा ह्या सगळा अपडेट सगळा बुवा ठेवता लागतात. त्याच्यामुळं मी मोबाईल आणि गजर चांगलं घेतला पहिलगाम हल्ला. फक्त एका गोष्टीचा वाईट मला वाटतं की इतर दिवशी 21 चेकपोस्ट असतं जम्मू काश्मीर मध्ये जाऊ पण त्याच दिवशी एक सुद्धा चेकपोस्ट नव्हता. आणि ज्या ठिकाणी पर्यटक येतात त्या ठिकाणी पोलिसांची सुरक्षा असायची पण त्या दिवशी सुरक्षा नव्हती. अगदी 5 मिनिटावर पोलिसांचा बेस होतो पण 1.5 तास कोण त्या ठिकाणी इलेला नाही. आता काय हल्लो कसो झालो काय झालो ते देवाक माहिती. अतिरेकी इले खायना काय खायना ते आता निनावी आईक माहिती हो. पण एक माशी सुद्धा तुम्ही नेऊ शकत नाही. आपण भारतात ते असून पाकिस्तान मध्ये इले कसे ह्यो एक प्रश्न. आता त्या सगळा काय राजकारण होय तुम्ही म्हणशाल पुन्हा बुवा असं बोलता ह्यो कुठल्या पक्षाचा विषय नाही सगळ्या पक्षांसाठीचा. पण
या सगळं राजकारण आपण सोडू बाबा. पहिलगाम हल्लो झालो, त्याच्यानंतर आमचे जे शेतकरी होते महाराष्ट्राचे, त्यांनी पाकिस्तानात कांदो आपलो दिला नाही, तर ते देशद्रोही झाले. आणि काल आपण मॅच बघितला भारत पाकिस्तान, मग ती कशासाठी खेळायची? ती सुद्धा होता कामा नये. एक भारतीय म्हणून माका वाटतं. आता तुमचा काय असतात त्या तुमच्याकडे, पण ह्या जर आपल्याला चालत नाही, जर आपल्यावर हल्लो करतात, मग आपण क्रिकेट मॅच का त्यांच्या बरोबर खेळता? हे सुद्धा बुवा प्रश्न जा. त्याच्यानंतर बुवाने विमान दुर्घटनेचं सांगितलं आणि गजरात बुवा नोट लिहून ठेव खया, तो माका वाटता गेलो घरावर. विमान दुर्घटनेत जी चूक झाली, कारण त्या स्विच असताना बंद करूचा विमानाचा, त्या अगदी फोडल्याशिवाय तो वैमानिक बंद करू शकत नाही इंजिनाचा स्विच. आणि तो चालू पोझिशन मध्ये ते स्विच बंद केला वैमानिकांना असं सांगितला, आणि सगळं आरोप त्या वैमानिकावर येतो. पण खरा तर ह्या सगळा वेगळा झाला. वैमानिकांची ह्याच्यात काय चूक नव्हती, ते बिचारे बरोबर होते. विमान जर एखादा जुना असला, त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित झालं नाही तर ते बिघडणारच. पण सगळा घातला आणि वैमानिकावर, तो बिचारो मेलो. म्हणजे तो कसो पण मेलो, आणि मेल्यावर सुद्धा ते कसोक नाही, सगळं ब्लेम त्याच्यावर येतो. ही गोष्ट झाली. त्या सुद्धा बुवा गजरात सांगतो. ह्या माका तुका सांगू जा, बाकी काय नाही. बाकी गायन बियन त्याचा चांगला. मागे एकदा गाणं म्हटलं होतं, सूरनिरागस हो गणपती, ह्या गाणं म्हटलं माझ्या जोडीवाल्या. मग मी दुसरा गाणं म्हटलं, मन मंदिरा ते जाणे. बस त्यांना गाणं घेतला नाही, आपण कशाकडे वाटू येऊ का? तो एखादा तरी म्हणता तरी ठीक होता. त्यांना मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, आणि मधोमध चप्पल आणि एका धरून आपण कशा उगा तानो या उगा कसा काय ते का अजून वेळ जाईल नवीनच हा. मी बोललोय का, कारण शिक्षकर बुवांनी सांगितलेला माका, माझे शिष्य असले ना तर जरा त्यांची कळ काढा, कारण त्यांना असे टाकीचे घाव सोसूक हवे. त्यांना जर आयुष्यात पुढे जायचं असत, बतावणी करूची असत, काय काय वेळी शिक्षकर बुवा माझं नाव मुद्दाम सुचवतात का, तर मी बोललोय तर माझे शिष्य सुद्धा काहीतरी बोलू हवे. पण ह्यो म्हणता तू अपमान केलंस, पंचरत्नांनी अशी भजना केल्याने नाही, तशी भजना केल्याने नाही. ठीक आहे, पंचरत्नाने ढोलकी लावल्याने नाही, मग तू गजरा ढोलकी किती लावलं? होय ना, बुवा गजरा ढोलकी लावला, गवळणी ढोलकी लावला. वास्तविक बुवा तुम्ही ढोलकी लावता नाही होती. तू आता नवीन काहीतरी शोधून काढ. सोनिया मै कशी कसैया, काय करू गजर घेते. आता काय किती बोलणार मी, काय बोलण्यासारखा भरपूर काय काय होता. फक्त तुम्ही काय, मी प्रामाणिक सांगते, कोणाची लग्न होती असतील ना, इंस्टाग्राम फेसबुकवर बिंदास तुम्ही पाठवा, काय टेन्शन नाही. कारण सत्य गोष्ट, करोडपती जी मुलं आहेत ना त्यांची सुद्धा लग्न अजून होती. 45-50 वर्षाचे झाले, बायोडाटे येतात आमच्याकडे, बुवा ह्या बघा ह्यो पोरगो 1.5 लाख रुपये महिन्यात घेतात. अरे आमचा झालाय, आम्ही देवाचे आभार मागावे, तुमचा काय आम्ही त्यांना वाटतं बुवा म्हणजे मोठं कोणतरी लग्नात घेणं जमवणार. तसं काय नसतं. तुमका सांगतोय प्रामाणिकपणे, फेसबुकवर अकाउंट खोला, मित्राची जरी मोटरसायकल असली, गॉगल लावून बसायचा, फोटो टाकायचो, माय न्यू मेंबर. पोरीत थोडाच माहिती असतं, समोरच्या विचारला अरे बाईक 1.5 लाखाला घेतली का, तिका काय माहिती कोणी घेतला नाही. त्याच्यानंतर 4 व्हीलर कोणाची असली, बसायचो, व्हिडिओ करायचो, विचारला कालच घेतली नवीन शोरूमची, 3 लाख कॅश भरली डायरेक्ट. आणि लगीन झाल्यावर ती एका घरात त्यावेळी म्हणता अरे ह्याचा घर झाला इंदिरा आवास मधला.
असा केल्याशिवाय लग्न सुद्धा नाही. आमच्याकडे सुद्धा असंच करतात पोरगी. आणि ही काळाची गरज आहे. मी सांगते म्हणजे उगाच नाही. कारण लग्न हो कमी तर काहीतरी खोटं बोलू का जावा. मी सुद्धा काय नाही काय सांगितलंय. पण मी तुमका सांगितलंय कोकणातलो अंबानी आहे. देवाच्या कृपेन 4-5 गाडी होत अगदी KTM पासून. पण जरा लवकरच लगीन केले. जरा थांबतंय तर आपल्या काय वाटतं माहिती, जरा थांबतंय ना मोबाईल कसो, जरा थांबतंय तर नवीन मॉडेल दिला असताना तसं झालं. पण ठीक आहे, आता काय देवाच्या होत आयुष्यात. पण कधी कधी डबल बारीक जाते तेव्हा वाटतं करणार काय, ऑप्शन नाही आता काय. एकदा असं झालं, एक फक्त जोक सांगते चालत ना, की आमची भांडणं लय व्हायची. का बुवान सांगितलं माझ्याकडे मोबाईल असायचो, ब्लॉगिंग करायचंय. मग तुमका रिक्वेस्ट माहिती आहे, मुली आता साहजिकच बोलणार हाय बुवा कशी आहात आणि काय असं असं काही ना काय चालू असतात. बायकोने एकदा मेसेज बघला आणि आमची जी भांडणं झाली कोरोनातना, कंटाळूनच गेले घरातना. आमच्या तिकडे सालियो डोंगर कासारड्या मोठो तुमका तरड्यावर दिसत असत, तो सह्याद्री पर्वताचा तो कडो. 4 तास लागले घराकडनं चलत गेले. एकटो रागातच गेले. आता म्हटलं घरात यायचंच नाही. भांडण तर झालं बेफाम. आता म्हटलं तिकडच काहीतरी बघायचं आणि तिकडं सेटल व्हायचा. असं गेलंय आणि त्या सह्याद्रीच्या डोंगरावर गेले वर आणि अर्ध्यावर गेले आणि भीती वाटू लागली. एकटोच मी करणार काय. पण मन गंभीर केले. म्हटलं थांबायचं नाही, आता सुटलंय ना जायचा. आणि गेलंय डोंगरावर. गेलंय की त्या डोंगरावर बाकी कोण नव्हता, एक फक्त बाबा होते तिकडे. कोण, लट्टू मुत्तीन बाबा. माहिती त्यांना कोण थांबवत होते. त्यांना फक्त ना एकदा मिक्सर सांगू बाबा बोलता काय बाबा. मार्केटमध्ये बाबा पण येतं. गेलंय मी एकटोच आणि समोर बघता येतं बाबा. अख्ख्या जंगलात कोण नाही, ते एकटे. त्यांचा आपला चालू होता, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जीवा जीव विलो. बाबा बघलं गेलं डायरेक्ट बाबा. धाक्कन बाबाच्या चरणावर पडले. बाबाने डोळे उघडले. अरे म्हणतात ह्या जंगलात एवढी 20-25 वर्ष झाली अजूनपर्यंत कोण इला नाही. तू एकटो इलस म्हणजे काहीतरी मोठी चिंता तुका हा कसली तरी प्रॉब्लेम मध्ये. तुझा प्रॉब्लेम काय. म्हटला बाबा जेव्हापासून लग्न झालं आयुष्यात सुख नाही, समाधान नाही, शांती नाही, मजा नाही. बाबाने जवळ घेतला आणि म्हणतात असे जवळ घेतला आणि म्हणतात बाळा पुन्हा सांग. म्हटला बाबा जेव्हापासून लग्न झाला आयुष्यात सुख नाही, शांती नाही, मजा नाही. मग माका जवळ घेतला आणि म्हणतात अरे माझी बायको धड असता तर मी हलकी ते गेले असतात. असा घरोघरी मातीच्या चुली तेव्हापासून इलय. आता काय करणार. गजर घेऊया. 1-2 काढल्यातून गजर घेता येईल. जाते आता परतीच्या काय जोडीवर काय बोलू म्हणा. त्याची अर्धी सुपारी कट करा आणि माका द्यावा. तो भजनात फक्त द्यावा. हा भजन पण करू बाबा. पण ह्या बुवा करताव कशा, पैशासाठीच ना. कोण आता तू एवढं रातभर गळू फोडणार. हे आता तुझे मंडळी असतील श्रीमंत, पण ह्यांका 500-500 तरी प्रत्येकाला देव भावा. बरं माझा त्या बाबतीत मी लकी आहे. काका वडील तो हा मिळून 3 जण त्यांना पैसे द्यायचे लागत नाही. माझे सगळं पैसो घरात तो हा त्याका मग कधीतरी तलकले ते देते. हे कसे हे अजून शिकावत ना. त्यांना सांगितलं तुम्ही आधी शिका चांगले, मग तुमचं चालू करणार पेन्शन असा. म्हणून मी अंबानी आहे कोकणातलो. ठीक आहे बुवा. काय पैसे आज उद्या नाही, त्या देवा कृपा. निनावी आई वाटला तर पुढच्या वर्षी मी फॉर्च्युनर घेऊन येईन इकडे. फक्त त्या औषधीच्या कृपेत आंबो माझं भरपूर लागून जातो. भरपूर म्हणजे नुसती. बरं आपण कोकणी माणूस असे आहा ना, किती आंबो जरी धरलो ना, मी कुणी विचारलं काय रे ह्यावेळी आंबो अजून तो काय नाही दुधच भारी होता. कुणी विचारला भाताचा काय रे औंदा भात काय
तो काय नाही बुधसता भारी नुसता ह्या पॉस नुसता लोंबाय मालवणी माणूस पण गेल्या वर्षी मेला ठार खार बीर पडली त्याच्यात ठार मेला पण ह्या वर्षी माका फॉर्च्युनर घेऊची झाली त्या देवीक काळजी आणि जोडीवाल्याच्या सुद्धा तोंडात साखर पडवून जात की मी 4-5 गाडयो भाड्याक लागूक हव्यो असो त्या देव माझ्याकडे बघून जात 4-5 गाडयो डायरेक्ट फेकून जात माझ्याकडे वा नर घ्या पण एका सुस्ता भारी ना आई शपथ सांगते हो मी किती वाजता 8 वाजता इलय तो हय गाडीतच बसून उतर या भाड्या बिड्याचं हे ना काही ना शोधून काढला काय माहिती किंवा रागात बोललो असं अजून नाही आहे बघ ना त्याच्यामुळे तो बोललो भाड्या बिड्याचा ठीक आहे बुवा तुझा लग्न हो प्रवासा तुका वाटत तर ह्या गाणं म्हण म्हणजे कोणाक पण विचारा रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊ नये पाण्याला जाते पाणी घेऊ नये रडू नको बाळा तो बिचारो कशात काय नाही गाणी म्हणत नाही आपण कशा उगाल बरं आता काही 100-200 देणार होते ते पण थांबले गजर घेऊया डायरेक्ट आपण बुवा शिरशेकर बुवांचे शिष्य लांजात होत आमचे तेजस नारकर बुवा ये आणि फक्त ऐक आमचे कशोबारे होतं ते उद्या सुद्धा पेडणेकर बुवांची आमची 2020 असणारा तू ये कशोबारे आमचे होतं तो ऐक आणि तूच ठरव असं काय नाही आता शिरशेकर बुवा सुद्धा चांगले जोक्स मारतात अगदी गाणी सुद्धा चांगली अगदी रागासहित गाणी म्हणतात शिरशेकर बुवा मी त्यांना गुरुच मानतो तेजस नारकर बुवांची आमची बारी या आम्ही शिरशेकर तुमचेच गुरु आहोत त्यांच्याबरोबर बारे होत एका सुद्धा माहिती कशी बारे होतं पण आज त्याच्या मानगोटेवर कोण बसला माका कळत नाही अरे तू भीक मागायला आलास तुला भजन समजत नाही पंचरत्नांनी असं केला नाही तसं नाही केला नाही बाबा त्यांनी काय केला नाही ठीक आहे आपण तरी करूया काहीतरी बुवा पंचरत्नाने खूप काय केला नाही असा तू म्हणू नको त्याच्यामुळेच आपण भजन कीर्तन करतात त्यांनी काय केला नाही नसताना तर तू हया दिसलं नसतं लक्षात ठेव बाकी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो नवीन अपूर्व हळूहळू असोच वर जा आणि एकदा तो जा म्हणजे मी मोकळं झालं वर जा पण माका बोलवू नको नाही तर म्हणशील वर जाऊन एक सिंगल बार करू माका सुद्धा घ्यायची बोलवून आठवण झाली तर काय खरा नाही पण काय आम्ही दोघे वर जाऊन करणार काय वाचती नको आमका आणि पोरस लागत आणि बघणारे सुद्धा थोडेफार हा साऊंड सिस्टम मी ना तिकडे बेन चाकी बिट्टी सुंदर साऊंड बोले या जोक्स का मतलब उसमें सच्चाई नहीं होती है मनोरंजनासाठी असतं बाकी काय विषय नाही तर त्याच्यासारखा सिरियसली घ्यायचा एकदम हा मग तू असा मतलब मागता तसं म्हटलं असं तो काय नसतं रात गई बात गई ह्या पैसे देणार म्हणून आम्ही आज काहीतरी मनोरंजन होऊ कवा नुसताच जर आपण भजन जर आलाप वाढला माझे माहे पंढरी आहे सुरुवातीला सुद्धा म्हटले असते पण काय किती गाणी म्हणूची प्रमाण आला ह्याचा तुमका आता सांगूनच टाकतंय गजराच्या आधी त्या दिवशी बुवांची बारी होती जैतापुरातच होती आणि बुवानी गाणं घेतला नाही वरती मातीला
होतो ना इको मध्ये झोपलेलो होतो. इको गेली वाटत. इको गाडी हाती गेली. पण इको गाडी होती आणि त्या गाडीत ना एक जण होतो इको गाडीत आणि काय झाला तो इलो 500 रुपये बुवा वन्स मोर म्हटल्याबरोबर ह्यो मोठो संगीतकार ना वरती देशी मातीला त्याला तू वेळा झोपलेलो होतो माणूस चादर घेऊन तो उठलो ताडकन चादर दिला आणि फेकून खिशात हात घातला 200ची नोट बुवा वन्स मोर. त्याबरोबर हो मोठं संगीतकार एका वाटला म्हणजे दर्दी रसिक ध्यानात चालू केला फिरप्याचा का वरती देशी मातीला कार विठ्ठला तू वेडा कुंभार एवढा म्हटल्याच्या नंतर त्याच्या बाजूचा होतो ना तो डोळे चोळीत उठलो. तो 20 रुपये त्यांना दिला बुवा एवढे जर एकदा माझ्यासाठी म्हणा आणि ह्यानं चालू केलं त्याचा का वरती देशी गाणं बिना म्हणून झाला. आणि बुवा विचारता आजपर्यंत मी खूप बाऱ्या केल्या तुमच्या आशीर्वादाने नवीनच आहे मी आजपर्यंत खूप बाऱ्या केल्या पण एक गाणं मला 4 वेळा कोणीच अजूनपर्यंत घ्यायला सांगितलं नाही पण तुम्हाला नक्की काय आवडलं माझ्या गाण्यामध्ये. तो 20 रुपयाला सांगता बुवा तुम्ही कडवा काय म्हटलास किंवा म्हणता फिरत्याचा का वरती देशी बास देशी ऐकून माझा मन भरून कधी कोणाला काय आठवण सांगू शकत नाही म्हणून तो गाणे घेत नाही तर तुमका काय वाटतं तो गाणे घेत नाही. त्या देशीचा मॅटर झाल्यापासून त्यांना गाणे बंद केला नाही. आता तो आपला नुसतो आलापच वाटतात त्याच्यात त्यांना भर दिला जास्त. पण बुवा कालाय तसले नमा थोडाफार तुम्ही 1-2 तरी गाणे घ्या आला 2-4 कमी करा थोडक्यात मजा करा एकदम. पण तू 2-2 तास जर नोटिशन घेत राहिलेस तर कोण ऐकणार हो. लोक घरात कुठून गेले कारण लोकांना उद्या सकाळी कामार जायचा तुझ्या बरोबर त्यांना काय मागे उभा मंगेश तेवढे पुरतात थोडक्यात माझ्या एवढं कोण आहे नाही हो तो माझं मित्राचा अनुभव मी बोलताय खरा ते का पण उद्या माका ब्लॉक करू नको हो तो बाकी काय नाही. गजर घेतो तुझ्या माझ्या जोडीला गेलो होतो जत्रेला जत्रेतून तिला मी आणली. एक होतो असंच गाणी लिहून आलो जत्रेतून तिला मी आणली ना दाबल्यावर वरती खालची पिपाणी वाजली म्हणजे बावली असतं बघा बावली वरती दाबल्याची पिपाणी वाजतात ना गाडी सुद्धा अशी असतात ना. आता बुवा मनात येऊ असं काहीतरी पण बुवा काय वाईट आहे ब्रँड आता ह्याच्या पुढचे सगळे वागले असो पेटूचे सगळे आता ह्याच्यासारखा आला पडून आमचा तर बाबा जमणार नाही राहत दसऱ्यापर्यंत दसऱ्यात सावरल्यात बारी जांभळी बुवाने आमची तुमच्या आशीर्वादून लई मोठो कलाकार आहे हो. पण असो भीक मागो बिगो असा म्हणतात मग आमका असा आहे बोलो त्याला तुझ्या माझ्या जोडीला गेलो डबलबारी
यांच्याकडून 100 रुपये आले धन्यवाद. काहीतरी शिल्लक ठेवलाच माझा. रुपावली सुद्धा मी घेतोय. मगाची रुपावली अजून 3-4 रुपावली रागामध्ये मी स्वतः वेळोवेळी प्रयत्न केले. ह्याच्यासारखं मी मोठं गायक नाही, पण प्रयत्न करते. नवीन कुठली चाल येईल त्याच्यावर गजर बांधतो. स्वतः मी प्रयत्न करते व्हिडिओ वापरे. ह्याच्यावर का माका जमणार नाही आल्या पडून. पण देवान माका एवढा टॅलेंट दिला ना तुमच्या आशीर्वादात. खायच्या बुवा खय दाखवतो आमका बरोबर माहित आहे. असा ठीक आहे. आता बुवाचा गायन थोडा चांगला. आमच्याकडे गायन जरी नसला तरी खय कोणा काय करू भाऊ आमच्याकडे बरोबर. माझ्याकडे ज्यावेळी डबल बारी क्षेत्रात उतरलोय त्यावेळी सगळी इंजेक्शन घेऊन फिरतोय. कुत्र्याचा, बैलाचा, जोडी घासत तसं इंजेक्शन घेऊन फिरायचा असा. शिव हमरे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं. 200 इलं अजून 200-300 इलं की जीवन सार्थक झालं. मी सुरुवातीला काय सांगितलं की मागून खाऊ लाज नाही, चोरी करू लाज. आणि मी मागून घेणारा माणूस आहे, काय गरीब आहे ना करणार. म्हणजे एक मी चांगला शिकलोय ह्या जगात वावरताना. आपण सगळे तुम्ही आम्ही ह्या सगळा कमवता या पोटासाठी. माणूस एवढं कमवता तरी त्याचा पोट भरत नाही, पण बाकीचे सगळे प्राणी भरतात. आणि मेन म्हणजे कीर्तनकर बाबा सुद्धा सांगतात, म्हणजे इंदुरीकर महाराज असतील अजून दुसरे कोण, अरे पैसा अडका आपण कुठे घेऊन जाणार, मेल्यावर सगळं हयच राहणार असे ते सांगतात. पण त्यांचा कीर्तन तुम्ही सांगू जावा 1.5 लाख रुपये एकाची सुपारी. म्हणजे ह्या बोलाची कडी मी बोलावलो भाग. आता ह्यांना जरी तुमका सांगता ना भजन पैसे कमवण्याचं साधन नाही तरी सुपारी दिलास ना की पहिल्या आधी उघडून बघित बरोबर नोटी हत काय सगळे की चिकटलेले होत. साहजिकच कोणी करणार, कारण एवढे मरता कुठे आपण ह्याच्यासाठी. आता तुमका सांगतोय बायको अलाराम लावून ठेवणार साचो भाऊ मागलो काय 6 वाजता तरी येईल, अलाराम लावून ठेवणार आणि उठणार आणि दरवाजा उघडणार. पाणी चाय बी सकाळीच काय नाही, आधी पहिला पाकिट द्यावं माझ्याकडे आणि पाकिट घेतल्यावर मग विचारणार आता तुम्हाला काय देऊ 6 वाजता. मग मी सांगते काय असत ते दे, आता काय रात्रीचा काय शेळा वेळा असत
त्या दे, अशी गोष्ट असतात. त्यांना कसा लगीन केला नाही त्याच्यामुळे अजून ते का माहित नाही, तो लहान. कारण माणूस निर्लज्ज तेव्हाच होता जेव्हा नवरा बायकोची भांडणं होतं. पहिलं मी ह्याच्यासारखंच होतंय काप. कोकणातले काय काय गोवा डबलवर सुद्धा माझ्या बरोबर घ्यायचे नाही. एका तो इलो की सालपटात नुसते काढायचे. पण लगीन झाला आणि मग म्हटलं काय आयुष्यात हसत खेळत जगायचा. 2 दिवसाचा एक प्यार गाडी बुवन बरोबर बारी असली की ते कायम माका बक्षीस देणार ते सांगतात. एक मोजी बुवा मधुर आमरे यांच्याकडून ही जी झलक दाखवली त्याच्यासाठी 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. तसं ना मी कॅल्क्युलेशन मध्ये चुकत नाही करत. आमरे बंधू यांच्याकडून या सुंदर गाण्यांसाठी 200 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. अष्टविनायक सावंत यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. अष्टविनायक सावंत वाल्यासाठी गाणं होऊन सांग एखादी मुझी सध्या मेमरी हँग झाली माझी काय कॅमेरा लगेच चालू करतो. आमचे करा कॅमेरा चालू. अष्टविनायक साऊंड सर्व्हिस यांच्यासाठी गाणं एकच वादा
आमचे रोहित दादा सगळं फॉर्मेट माझ्याकडे तयार आहे, काय टेन्शन नाही. फक्त नावाच्या पूजे असते. आता ह्यो सांगता ना अमुक गजर तमुक गजर, आमच्याकडे फॉर्मेट तयार असतं. फक्त नाव कुठल्या मंदिरात जायचं, अमुक देवीचं नाव टाकलं की आमचं झालं गजर तयार. फॉर्मेट सगळं तयार असतं सगळ्या बुवांचं. ते म्हणून काय म्हणतोय शिव अमरे यांच्यावरती गाणं तयार करा. आता खैचो कागद हातात लागत नाही. अरे स्वाभिमानी संगमेश्वरचा धार, स्वाभिमानी संगमेश्वरचा धार, खंदे शिवबाचे सरदार. ह्या गजरात फक्त रेट जरा 500 करा. खंदे शिवबाचे सरदार शिव अमरे, शिव अमरे मित्र आणि मित्र परिवार. ह्योच कागद हातात लागून लागलो. शिव अमरे बंधू आणि मित्र परिवार, शिव अमरे बंधू आणि मित्र परिवार, शिव अमरे बंधू आणि मित्र परिवार. स्वाभिमानी संगमेश्वरचा धार, स्वाभिमानी संगमेश्वरचा धार, खंदे शिवबाचा सरदार, खंदे शिवबाचा सरदार, शिव अमरे बंधू आणि मित्र परिवार. बस झाला. ओके ना. भरपूर आपण काय तेना घेतला नाही, माका पुन्हा मला देना ऑर्केस्ट्राच लावला, त्याच्यामुळे आवडता घेतोय.
आपलं हा माईक चावू जाऊ नको आईस्क्रीम सारखं जरा लांब भावा भावात कली वाढल्यावर मजा येते हो शेजाऱ्या